Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Origin and Evolution of Life, lecture number 3. In this lecture, we will discuss about the organic evolution. Evolution means act of unrolling of nature. Evolution म्हणजे काय आहे? Act of unrolling of nature. And if you observe the organic evolution is defined as a slow, gradual, continuous and irreversible changes through which the present day complex forms of the life develop from the pre-existing forms. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनची डेफिनेशन आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की इव्होल्यूशन होणार म्हणजे काय होणार आहे? इट इज अ स्लो, कंटिन्युअस, ग्रॅज्युअल, इरिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्यूशन इज डिफाइंड ॲज अ स्लो, ग्रॅज्युअल, कंटिन्युअस अँड इरिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे हे जे काही चेंजेस होणार आहेत ते सतत होत जाणार. ग्रॅज्युअल होणार आहे चेंजेस, स्लोली चेंजेस होणार आहे, कंटिन्युअसली हा चेंज होणार आणि एकदा झालेला चेंज हा रिव्हर्स होत नाही. मीन्स स्लो, कंटिन्युअस, ग्रॅज्युअल, इरिव्हर्सिबल चेंजेस through which the present day complex forms of the life develop. की ज्यामुळे काय झालेलं आहे, आत्ताचे जे काय आपल्याला कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात, these are evolved, these are developed from the pre-existing forms. प्री-एक्झिस्टिंग फॉर्म्स मध्ये स्लोली, कंटिन्युअसली, ग्रॅज्युअली अँड इरिव्हर्सिबल चेंजेस होत गेले अँड ड्यू टू विच प्रेझेंट डे कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर फॉर्म. म्हणजेच या प्री एक्झिस्टिंग प्रिमिटिव्ह फॉर्म पासून आपल्याला कॉम्प्लेक्स फॉर्म झालेले आता दिसून येतात. कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात अँड दिस प्रोसेस विच इज टेक्स प्लेस व्हेरी स्लोली. याच्यामध्ये लाखो वर्ष गेलेले आहेत की ज्यामुळे हळूहळू काय झालेलं आहे, न्यू स्पेसिस इव्हॉल्व झालेले आहेत. देन द नेक्स्ट आपण बघतो, ऑलरेडी वी स्टडीड, दॅट इज लॅमार्क थेअरी ऑफ इनहेरिटन्स इन 10th स्टँडर्ड. According to this Lamarck theory of inheritance, the traits are acquired due to the internal force, then change of environment and new needs and use and disuse of organs. After several years, there is a generation of the new species. म्हणजे जर आपण बघितलं, the traits are acquired. म्हणजे लॅमार्क थेअरी मध्ये काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू लॅमार्क्स थेअरी ऑफ इनहेरिटन्स, ट्रेट्स आर अक्वायर्ड ड्यू टू इंटरनल फोर्स. जेव्हा एखादे नवीन ट्रेट्स अक्वायर्ड केले जातात, डेव्हलप होणार आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, त्यावेळी काय होणार आहे, ते इंटरनल फोर्स असेल. त्याचबरोबर काय असणार, चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट मध्ये चेंज होणार आहेत त्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट करण्यासाठी, त्याचबरोबर न्यू नीड्स, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या काही नवीन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी, त्याचबरोबर यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणजे जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत, ज्या ऑर्गन्सचा यूज जास्त प्रमाणात होणार आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसेल आणि जे ऑर्गन्स हे काय होणार नाही, त्याचा यूजच होणार नाही, डिसयूज ऑर्गन्स विच आर नॉट डेव्हलप आफ्टरवर्ड्स. काही आपण जसं जनरेशन आफ्टर जनरेशन बघू तर काही जे ऑर्गन्स असणार आहेत ते पूर्णपणे काय होतील, व्हॅनिश होणार आहेत. इन दिस वे द traits are acquired due to internal force, change in environment, new needs, use and disuse of organs, and after several years there is a development of new species. And this concept is explained in the Lamarck's theory of inheritance. Then, but this theory of inheritance, Lamarck's theory of inheritance, which is disproved by the German biologist August Weismann, and he explained he proposed one theory which is nothing but the theory of germplasm. For his experiment, he selected the rat and he cut the rat tail several generation. नंबर ऑफ रॅट्स त्याने घेतलेले आहेत आणि प्रत्येक रॅटची काय केली, त्यानं टेल कट केलेले आहे. अँड दिस एक्सपेरिमेंट विच कॅन बी कंटिन्यू फॉर द 22 जनरेशन.
and every generation he observed that there is no any change in the length as well as the shape of the tail of rat. टेलचा शेप असेल त्याचबरोबर त्याची जी साईज असणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन त्याला पाहायला मिळालं नाही. And from his experiment, this wise man who explained that if there are changes in the somatic cell, then these characters which are not transmitted from one generation to next generation, but if if there are any changes in the germ cell, then these characters which are transmitted from generation after generation. And he proposed the theory of germplasm. आणि त्याने जी थेरी मांडली त्या थेरीला म्हटलं तर theory of germplasm. Then we discuss about the Darwinism. Charles Darwin proposed a theory of origin of species by natural selection. And this theory, which is proposed by the Charles Darwin, who was a naturalist, and he traveled extensively the world in the year 1831 to 1836. Then returned to the England, and he published one book, The Origin of Species by Natural Selection, in 1859. In his book, he mentioned all variation or the vast variety of the plant and animal species which are observed in his ट्रॅव्हल. त्याची जी काही जर्नी होती त्या जर्नीमध्ये जे काही त्याने वेगवेगळ्या प्लांट ॲनिमलच्या स्पेसीज पाहिल्या होत्या, त्याचे जे काही लिव्हिंग फॉसिल्स त्याला आढळले होते किंवा नंबर ऑफ फॉसिल्स विच आर ऑब्झर्व्ड बाय द Darwin, all these information is explained by Charles Darwin in his book The Origin of Species by Natural Selection. Then Charles Darwin was influenced by C. Lyell, one of the geologists, and this scientist who explained the natural forces that existed in the past are same as those existing at the present. This C. Lyell, म्हणजेच आपण जर बघितलं तर हा जो काही चार्ल्स डार्विन आहे, चार्ल्स डार्विन वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय C. Lyell, one of the geologists. C. Lyell, who explained that natural forces that existed in the past are same those existing at the present. जे काही नॅचरल फोर्सेस पूर्वी होते तसेच नॅचरल फोर्सेस आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच नॅचरल फोर्सेस दॅट एक्झिस्टेड इन द पास्ट आर सेम ॲज दोज एक्झिस्टिंग ॲट द प्रेझेंट. Then the Darwin observed in his voyage or in his the journey, Darwin observed number of plants and animal species, and Darwin observed the strange plant and animal species on Galapagos Island as well as the archipelago island. And he also observed the different varieties, or there is a variation in different species of the tortoise and the finches. जे काही डार्विन्स फ्रिंचेस आपण त्याला म्हणतो, हे फ्रिंचेस आणि हे जे काही टॉर्टॉइज असणार याच्या नंबर ऑफ इथं त्याला काय पाहायला मिळालेलं आहे, डिफरंट स्पेसीज. देर इज अ वास्ट डायव्हर्सिटी विच इज ऑब्झर्व्ड ऑन दिस आयलंड. अँड he observed that the different morphological, then their food habit, behavior, अशा ह्याच्यामध्ये त्याला व्हेरिएशन पाहायला मिळालेले आहेत in different species or different varieties of these tortoise and finches, as well as he also observed the different plant and animal species. Then the similar observations were made by the वॉलस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने ह्याच पद्धतीचं ऑब्झर्वेशन केलं होतं. सिमिलर ऑब्झर्वेशन्स वेर मेड बाय द वॉलस, अँड ही वॉज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय आर माल्थस,
the our Malthus worked on population. आर माल्थस जो होता तो पॉप्युलेशन वरती वर्क करत होता. अँड अकॉर्डिंग टू आर माल्थस रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ ह्युमन इज ग्रेटर दॅन अदर्स. बाकीच्या अॅनिमल्स पेक्षा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ ह्युमन इज ग्रेटर दॅन अदर्स, and due to which there is a multiplication of human population. There is a multiplication of human population without increase in food supply. म्हणजे जेवढं आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहायला मिळतं तेवढ्या प्रमाणात काय झालेलं नाही, विदाउट इनक्रीज इन द फूड सप्लाय, तेवढ्या प्रमाणात फूड सप्लाय इनक्रीज झाला नाही. अँड इट अफेक्ट दॅट देर इज अ इनक्रीज कॉम्पिटिशन बिटवीन द ह्युमन बीइंग्स. There is a competition between the human beings for getting the nutrients, for getting the food, for getting the space. So this can be explained by the R. Malthus. Then we discuss about the Darwin's theory of natural selection. Darwinism is based on the 5 main postulates. Darwinism जो आहे तो 5 main postulates वरती based. फर्स्ट postulate जर आपण बघितलं, Darwinism is based on 5 main postulates. First one, which is nothing but the overproduction. It is the natural ability or natural tendency of the living organism to produce the number of offsprings. The naturally every living organism having the ability of the overproduction, naturally every living organism having the ability to produce the number of offsprings. And this ability of the living organism, which is nothing but the overproduction, or it is known as a prodigality of the nature. Prodigality of nature. Then if you observe one of the example, जर आपण बघितलं एक्झाम्पल आपण ज्यासाठी घेतलं, that is salmon fish produces 28 lakh eggs in a single season. एका सिंगल सीझन मध्ये साल्मोन फिश जो असणार आहे तो 25 लाख अंडी काय करणार आहे, ले डाऊन करणार आहे. दिस इज द ॲबिलिटी, नॅचरल ॲबिलिटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ द ओव्हर प्रोडक्शन. Then also we observed one of the another example, that is in the span of 750 years, single pair of elephant would produce 19 million elephants. म्हणजे जर आपण बघितलं की आपण जर 750 वर्षाचा जर कालावधी कन्सिडर केला, स्पॅन कन्सिडर केला, तेवढ्या स्पॅन मध्ये एक जी काय एलिफंटची पेअर आपण कन्सिडर केलेली आहे, इन ए स्पॅन ऑफ 750 इयर्स सिंगल पेअर ऑफ एलिफंट वुड प्रोड्यूस 19 मिलियन एलिफंट्स. म्हणजे तिच्यापासून काय होणार आहे, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये आपण जर बघितलं म्हणजे त्याची ॲबिलिटी जी असणार आहे ती काय असणार आहे, ओव्हर प्रोडक्शनची ॲबिलिटी आहे. 19 मिलियन एवढे एलिफंट्स प्रोड्यूस होऊ शकतात. म्हणजे एका एलिफंटची पेअर आपण कन्सिडर केली, तिच्यापासून प्रोड्यूस होणारे नवीन दुसरे जे ऑफस्प्रिंग असणार आहेत त्यापासून परत प्रोड्यूस होणारे न्यू ऑफस्प्रिंग, असं जर आपण कन्सिडर केलं तर 19 मिलियन एवढे एलिफंट्स प्रोड्यूस होऊ शकतात. In this way, every living organism having the ability of the overproduction means it having the ability to produce the number of living organisms. Then the next आहे struggle for existence. As there is a overproduction, number of offsprings form झाले, जे काही स्पेसिस असणार आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्पेसिस आहेत त्या नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस करतील, पण ते सगळेच ऑफस्प्रिंग्स काय होणार नाहीत, लाईव्ह राहणार नाहीत, सर्व्हाइव्ह होणार नाहीत, बिकॉज देअर इज ए स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. अँड दिस स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, फॉर गेटिंग द फूड, फॉर गेटिंग द न्यूट्रिएंट्स, फॉर गेटिंग द वॉटर, फॉर गेटिंग द स्पेस, अँड फॉर गेटिंग द स्पेस फॉर द live as well as for getting the space for the reproduction. या सगळ्यासाठी यांच्यामध्ये काय होणार आहे,
कॉम्पिटिशन होईल अँड दिस इज नथिंग बट द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आणि मग त्याच्यामध्ये जो काय असेल द ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द डिझायरेबल कॅरेक्टर्स विच इज सर्वाइव्ह, तो सर्वाइव्ह होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इंट्रास्पेसिफिक. Intraspecific means the individuals of the same species, they compete with each other or there is a competition in between these individual for getting the food, then for getting the nutrients, for getting the water. जर आपण बघितलं एका कुरणामध्ये म्हणजे आपण जर बघितलं ग्रासलँड आहे आणि तिथं काय असणार आहे नंबर ऑफ काऊस काय करतायत तर चरत आहेत. तर या सगळ्या काऊंच्या मध्ये गायींच्या मध्ये काय होणार आहे कॉम्पिटिशन होईल फॉर गेटिंग द मोर अँड मोर ग्रास अँड दिस इज कॉल्ड एज अ इंट्रास्पेसिफिक द स्ट्रगल. देन इंट्रास्पेसिफिक कॉम्पिटिशन त्याला आपण म्हणणार आहोत. देन इंटरस्पेसिफिक. आता इंटरस्पेसिफिक म्हणजेच काय इन द ग्रासलँड म्हणजे whenever there is a competition in between the two or more species for getting the same type of the food, then it is nothing but the interspecific. त्याला इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन आपण म्हणणार आहोत. जसं आपण बघितलं जर त्या ग्रासलँड एरियामध्ये तिथंच काय असणार आहे काऊ असेल बफेलो असेल त्याचबरोबर काय असणार आहे डिअर्स असतील हे सगळे एकाच ह्याच्यामध्ये काय असतील कुरणामध्ये चरत असतील तर त्या सगळ्याच या 2-3 वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये काय होणार आहे कॉम्पिटिशन होईल फॉर गेटिंग द फूड. देन द नेक्स्ट असणार आहे द स्ट्रगल अगेन्स्ट द एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करणार आहे स्ट्रगल करणार आहे for getting the nutrients, for getting the space, for getting the food material, as well as the living organism also fight with the environment. म्हणजे ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला लाईव्ह राहण्यासाठी काय करणार आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे काय करतील त्याच्याबरोबर स्ट्रगल करणार आहेत. as well as we also observed that there is also struggle in between the living organism for getting the habitat as well as to escape from the enemies. म्हणजे जे काही शत्रू आहेत त्याच्यामधून सुटका होण्यासाठी सुद्धा यांच्यामध्ये काय असेल कॉम्पिटिशन आहे स्ट्रगल होणार आहे अँड दिस इज नथिंग बट द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. देन द ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आता ऑर्गॅनिक व्हेरिएशन मध्ये जर आपण बघितलं द व्हेरिएशन्स ऍज अ रॉ मटेरियल फॉर द इव्हॉल्युशन. Organic variation. Variations as a raw material for evolution. जे काही इव्हॉल्युशन होणार आहे त्या इव्हॉल्युशन मध्ये व्हेरिएशन हे काय आहेत रॉ मटेरियल म्हणून ऍक्ट होणार आहेत. We observe the variations in the living organism in their morphological characteristics, in their physiological characteristics, in their anatomical characteristics. We also observe the variation in their behavior. We also observe the variation in their habitat. We also observe the variation in their food. म्हणजे जर आपण बघितलं त्यांची जी काही फूड आहे हॅबिटॅट आहे देन देअर ऑल्सो बिहेवियर असेल त्याचबरोबर ते मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स अॅनाटॉमिकल कॅरेक्टर्स फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स असणार आहेत which shows the variation and these variations in the living organism in between the individuals of the same species एकाच स्पेसिस मधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये पण आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल किंवा we also observe these variation in between the different species and these variations play very important role because the variations as a raw material for the evolution. Then the natural selection. Natural selection मध्ये जर आपण बघितलं this natural selection means the nature select the organisms which having the desirable characters and the organisms which are with undesirable characters unfavorable characters these organisms are perish. म्हणजे आपण जर बघितलं काय होणार आहे नेचर काय करणार आहे अशा ऑर्गॅनिझमना सिलेक्ट करेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे ओव्हर प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी आहे नंबर ऑफ ऑफस्प्रिंग तो प्रोड्यूस करू शकतो पण हे सगळेच ऑफस्प्रिंग हे लाईव्ह राहणार नाहीत.
कारण त्याच्यामधल्या बऱ्याचशाच ऑफस्प्रिंग काय होणार आहेत, दीज आर डाईड व्हेनेवर देअर इज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. जेव्हा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असेल, फॉर गेटिंग द फूड, देन ऑल्सो फॉर गेटिंग द न्यूट्रिएंट, वॉटर, स्पेस, यावेळी बरेचशाच ऑर्गॅनिझमची काय होणार आहे, डेथ होणार आहे. त्याचबरोबर आपण बघतो जे ऑर्गॅनिझम ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे, जे काही एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होणार आहेत, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला ते लाईव्ह राहू शकतील, सर्व्हाइव्ह राहू शकतील, बिकॉज दीज ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द डिझायरेबल कॅरेक्टर्स अँड नेचर सिलेक्ट दिस ऑर्गॅनिझम विच हॅव्हिंग द डिझायरेबल कॅरेक्टर्स. But the organisms which having the undesirable characters or the unfavorable characters, these are perish, means these are died. ते काय होणार आहे, या adverse environmental condition ला ते त्यांची डेथ होणार आहे. Then this natural selection, this concept which is also named, that is H. Spencer named this process as a survival of the fittest. हे जे काही नॅचरल सिलेक्शन आहे, दिस नॅचरल सिलेक्शन इज ऑल्सो नेम्ड ॲज ए सर्वायवल ऑफ द फिटेस्ट बाय एच स्पेन्सर. त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो फिट असेल तो सर्वाइव्ह होणार आहे, अदरवाईज त्याची डेथ होऊ शकते. सर्वाइव्ह होण्यासाठी त्याच्यामध्ये काय पाहिजे, फिटनेस पाहिजे, त्याच्यामध्ये डिझायरेबल कॅरेक्टर्स पाहिजे. देन ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस, whenever the number of changes which are takes place and these changes which are adapted by the living organism, and then gradually there is a development of new species which having the number of डिझायरेबल कॅरेक्टर्स. म्हणजे काय होणार आहे, जनरेशन आफ्टर जनरेशन जे काही एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होणार आहेत त्याच्याशी ऍडजस्ट करण्यासाठी या स्पेसिस स्वतःमध्ये काही चेंजेस करणार आहेत, काही कॅरेक्टर्स अडॉप्ट करतील, अँड ड्यू टू विच देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्पेसिस, ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस. ग्रॅज्युअली दिस अडॅप्टेशन विथ ए few new modification become fixed in the life cycle and finally giving rise to new species. म्हणजे आपण बघितलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी काय केले, नंबर ऑफ कॅरेक्टर्स अडॉप्ट केलेले आहेत, अँड ग्रॅज्युअली दिस अडॅप्टेशन विथ ए फ्यू न्यू मॉडिफिकेशन, हे जे काय अडॅप्टेशन आहेत विथ फ्यू न्यू मॉडिफिकेशन, याच्यामध्ये जे काही नवीन मॉडिफिकेशन झाले, बिकम फिक्स्ड इन द लाईफ सायकल, त्यांच्या लाईफ सायकल मध्ये हे काय होणार आहे, हे मॉडिफिकेशन हे फिक्स होतील, अँड फायनली गिव्हिंग राईज टू न्यू स्पेसिस, आणि त्याच्यापासून नवीन स्पेसिस काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे. In this way, these are the 5 main postulates on which Darwinism is based. Then we discuss about the evidences Darwinism include. The Darwinism. And these are nothing but the how present long neck giraffe came to existence. आत्ताचा जो आपण long neck giraffe बघतो, how it is came to existence. To getting the tender leaves of the plants as well as woody climbers, हे जे काही leaves असणार आहेत, for eating these leaves of the trees as well as woody climbers, they stretch their neck and there is a development of long neck giraffe, and due to which adverse environmental condition also these giraffes can survive. हे giraffe काय झाले, survive झाले. These giraffes which can survive in the feminine condition, feminine condition मध्ये ते survive झाले. And in this way, due to this number of change, the present day the long neck giraffe came to existence. Then the next evidence कोणता include केलाय डार्विनिझम मध्ये, black color peppered moth evolved gradually as a new species. म्हणजे त्याचे जे काही एनिमीज आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी हे जे काही ब्लॅक कलर्ड पेपर मॉथ्स इव्हॉल्व झाले, दिस ब्लॅक colored paper moths evolved gradually as a new species. हळूहळू काय झाले, ही black colored paper moth डेव्हलप झाल्या, and this is become a new species. Then DDT resistance in mosquitoes. आपण DDT resistance पाहतो मॉस्किटोज मध्ये, DDT resistance in mosquitoes.
intensive DDT spraying affect on the number of species of mosquito, and there is a killing of mosquito species. Out of these different species of mosquito, some are resistant, they survive in these DDT spray. जरी DDT चा स्प्रे केला तरी त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स त्यांनी डेव्हलप केला, and they are live, and these mosquito species they develop a resistance against the DDT. DDT च्या अगेन्स्ट त्यांनी काय केलेले आहे, तर रेजिस्टन्स डेव्हलप केला, अँड दिस रेजिस्टन्स विच इज डेव्हलप इन द मॉस्किटो, विच this character which is transmitted after generation, and due to which the mosquito develop resistance against the DDT. म्हणजे DDT चा स्प्रे जरी मारला तरी मॉस्किटोवरती काही फरक पडत नाही, कारण का सुरुवातीला ज्या काही नंबर ऑफ मॉस्किटोच्या स्पेसिस होत्या ह्या DDTच्या स्प्रेनी त्या नंबर ऑफ स्पेसिस काय झाल्या त्याच्यामध्ये त्या पूर्णपणे डायट झालेल्या आहेत, पण याच्यामधल्या काही स्पेसिस ज्या होत्या त्या काय झालेल्या आहेत, त्या सर्वाइव्ह झाल्या. त्यांनी स्वतःमध्ये रेजिस्टन्स डेव्हलप केला, आणि हा रेजिस्टन्स मुळे हे जे काही रेजिस्टन्स कॅरेक्टर डेव्हलप झाले त्यामुळे त्या DDTच्या स्प्रेला सुद्धा ते काय होणार आहेत, सर्वाइव्ह होऊ शकले, आणि हे कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे आता मॉस्किटोच्या स्पेसिस जर आपण बघितल्या तर त्यांच्यावरती DDT स्प्रेचा कोणताही इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. देन द नेक्स्ट आपण बघतो ड्रॉबॅक्स अँड ऑब्जेक्शन टू द डार्विनिझम. डार्विनने जरी ही थेरी मांडलेली आहे नॅचरल सिलेक्शन, दॅट इज theory of origin of species by natural selection, this theory proposed by Darwin, he also gives the different postulates to explain this theory, but there are some drawbacks in his theory, and these are nothing but he considered minute fluctuating variation as a principal factors which are not heritable and not a part of evolution. म्हणजे डार्विनने काय केलेलं आहे, डार्विन कन्सिडर्ड मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन. डार्विनने काय कन्सिडर केले, अगदी मायन्यूट फ्लक्च्युएट होणारे कॅरेक्टर कन्सिडर केलेत, आणि हे मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन जे असणार आहे हे व्हेरिएशन त्याने प्रिन्सिपल फॅक्टर म्हणून कन्सिडर केले, की ज्या फॅक्टरचा इफेक्ट की जो इव्हॉल्युशनचा पार्ट नाही किंवा विच इज नॉट हेरिटेबल, म्हणजे ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर पण होणार नाही आणि त्याच्यामुळे इव्हॉल्युशन पण होऊ शकत नाही, असे मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन हे प्रिन्सिपल फॅक्टर म्हणून डार्विनने सिलेक्ट केले होते, कन्सिडर केले होते. दिस इज वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ द Darwinism. Then next he did not distinguish somatic and germinal variation, considered all type of variations are heritable. डार्विन या सोमॅटिक आणि जर्मिनल व्हेरिएशन मध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्टिंग्विशिंग केलं नाही, डिफरन्स केला नाही. ही डिड नॉट डिस्टिंग्विश सोमॅटिक अँड जर्मिनल व्हेरिएशन, कन्सिडर्ड ऑल व्हेरिएशन्स आर हेरिटेबल. त्यांना असं कन्सिडर केले की सगळे व्हेरिएशन्स हे काय होणार आहेत, हेरिटेबल आहेत, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ते काय होणार आहेत, दीज आर ट्रान्सफर. देन ही डिड नॉट एक्सप्लेन अरायव्हल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे हाऊ द न्यू स्पेसिस आर डेव्हलप, दिस कॅनॉट बी एक्सप्लेन बाय द डार्विन. ही डिड नॉट एक्सप्लेन अरायव्हल ऑफ फिटेस्ट. देन द नेक्स्ट आहे ही डिड नॉट एक्सप्लेन कॉज, origin, inheritance of variation, vestigial organs and extinction of species. म्हणजे डार्विनच्या थेअरीमध्ये कुठेही याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही की कॉज, ज्या काही नवीन स्पेसिस डेव्हलप झाल्या त्याचं नेमकं कारण काय आहे, ओरिजिन कशा पद्धतीने झालंय, इनहेरिटन्स ऑफ व्हेरिएशन, व्हेरिएशन इनहेरिटन्स ऑफ व्हेरिएशन हाऊ इट इज टेक्स प्लेस, वेस्टिजियल ऑर्गन्स कोणते आहेत, त्याचबरोबर काय असणार आहे, म्हणजे ज्या ऑर्गनचा यूज झालेला नाही, डिसयूज आहेत असे ऑर्गन, दीज ऑर्गन्स बिकम वेस्टिजियल. ह्या ऑर्गन्स वेस्टिजियल ऑर्गनचं कुठेही एक्सप्लेनेशन नाहीये. एक्सटिंक्शन ऑफ द स्पेसिस, ऑल दीज पॉइंट्स विच आर नॉट एक्सप्लेन बाय द डार्विन. देन ही कुड नॉट एक्सप्लेन एक्झिस्टन्स ऑफ द न्यूट्रल फ्लावर्स अँड द स्टरिलिटी ऑफ हायब्रिड्स. डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थेअरीमध्ये तिथं कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही एक्झिस्टन्स ऑफ
neutral flowers. How these neutral flowers are exist, as well as the sterility of hybrids. Hybrids मध्ये आपल्याला sterility का पाहायला मिळते याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. Already we know that whenever there is a evolution is takes place, whenever there is a development of the new species from the pre-existing species, याच्यामध्ये number of changes होत जाणार आहे. Gradually, slowly, continuously याच्यामध्ये changes होत जाणार, and there is a development of new species. At that time, there is a no development of the new species directly. Intermediate species पण त्याच्यामध्ये काही डेव्हलप होणार आहेत. And but we also observed that when the new species are developed, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा नवीन स्पेसिस डेव्हलप होते तेव्हा त्याच्यामध्ये इंटरमिडिएट स्पेसिस आपल्याला पाहायला मिळत नाही. पण बऱ्याचशाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला इंटरमिडिएट काय होणार आहे, इंटरमिडिएट स्टेप, इंटरमिडिएट स्पेसिस आपल्याला पाहायला मिळते. How these intermediate species is developed, what are their characteristics which are not explained in the Darwin's theory. Darwin's theory मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं नाही. मीन्स Darwin could not explain existence of the neutral flowers and the sterility of hybrids. So this is all about the Darwinism or Darwin's theory of origin of species by natural selection. या थेरीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, म्हणजेच थेरी जे असणार आहे त्या थेरीवरती आपल्याला त्याचे पॉस्ट्युलेट्स विचारले जातील, किंवा जे ड्रॉबॅक्स ऑर द ऑब्जेक्शन ऑफ डार्विनिझम विचारलं जातं, किंवा हे जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या थेरी बघितल्या, थेरी ऑफ जर्म प्लाझम असेल किंवा लॅमार्क्स थेरी ऑफ इनहेरिटन्स आहे. देन सो दीज थेरीज, त्या थेरीज वरती पण आपल्याला एखादा दुसरा MCQ किंवा सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट और सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स विच आर रिलेटेड विथ द डार्विनिझम, अशा टाईपचं पण क्वेश्चन आपल्याला यावरती विचारला जाऊ शकतो. किंवा या ज्या थेरी आहेत त्या थेरींची नावं एका साईडला दिली जातील, सायंटिस्टची नावं एका साईडला दिली जातील. मॅच द पेअर मध्ये सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. So this point is important for your NEET and the CET exam. Thank you very much.